उंदीर आणि हत्ती. खूप वर्षापूर्वी एका दाट जंगलात एका मोठ्या वृक्षाच्या तळाशी तलावाच्या काठी बरेच उंदीर राहत होते. एके दिवशी काय झालं, जेव्हा हत्तींचे कळप फेरी मारण्यासाठी तलावावर आले तेव्हा त्यांनी निष्काळजीपणाने त्यांचे घर मोडून तोडून टाकले आणि बऱ्याच उंदरांना इजा केली आणि निघून गेले. उंदीरांनी सभा बोलाविली आणि त्यांच्या सरदारास म्हणाले, महाराज, त्या हत्तींनी सगळे काही नाश करून टाकले आहे, आमची मदत करा. म्हणून तो उंदरांचा सरदार गजराजाला भेटायला गेला आणि म्हणाला, हे बलवान राजा, मी तुमच्याकडे दयेची भीक मागण्यास आलो आहे. आज तुमच्या हत्तींनी आमच्या बऱ्याच घरांचा नाश केला आहे आणि माझ्या प्रजेला इजा केली आहे. दयाळू गजराज म्हणाला, मी मनापासून क्षमा मागतो आणि वचन देतो की परत आम्ही तुमच्या झाडासमोरून जाणार नाही. उंदरांच्या सरदाराने त्याचे खूप आभार मानले आणि वचन दिले की गरज पडल्यास ते हत्तींची मदत करतील. सरदार आपल्या प्रजेकडे परत आला. उंदीर हर्षभरीत होऊन म्हणाले, राजेंची जय असो, दयाळू गजराजाची जय असो. थोडे दिवस सगळे काही शांतपणे चालले होते. एके दिवशी काय झालं, शिकाऱ्यांची एक टोळी जंगलात आली आणि तलावाच्या काठेवर शिकार करण्यासाठी त्यांनी जाळे लावले. गजराज त्यात सापडला. त्याला आपल्या मित्र उंदरांच्या सरदाराचे वचन आठवले आणि त्याने एका हत्तीला मदत मागण्यासाठी त्याच्याकडे पाठवलं. हत्ती वेगाने सरदाराकडे गेला आणि म्हणाला, साहेब, आमचे राजा जाळ्यात सापडले आहेत आणि आपली मदत मागत आहेत, कृपा करून लवकर यावे. हे ऐकून सरदाराने सगळ्या उंदरांना गोळा केले आणि आपल्या मित्राची मदत करण्यासाठी वेगाने गेला. लवकरच ते त्या जागी पोचले आणि जाळ्याच्या दिशेने पळाले. उंदरांनी मेहनतीने आपल्या धारदार दातांनी जाळ्या कुरतडल्या. चटकन जाळ्या कापल्या गेल्यामुळे गजराज मुक्त झाला. गजराजाने उंदरांचे आभार मानले आणि आपल्या हत्तींना म्हणाला, एक चांगले काम दुसऱ्या चांगल्या कामास जन्म देते.